गुगल मॅप्सशी स्पर्धा करण्यासाठी आता मॅपल्स हे ॲप लॉन्च करण्यात आलंय। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या नॅव्हिगेशन ॲपचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय, ज्यामध्ये त्याच्या विविध वैशिष्ट्यांचं प्रदर्शन केलंय। हे नॅव्हिगेशन ॲप स्वदेशी कंपनी मॅप माय इंडियानं विकसित केलंय। मॅपल्स गुगल मॅप्समध्ये आढळणाऱ्या सर्व वैशिष्ट्यांची ऑफर देतं। या व्यतिरिक्त वापरकर्ते रस्त्यांची स्थिती, पेट्रोल पंप, ढाबे आणि त्यांच्या मार्गांवरील जंक्शन पॉइंट्स बद्दल पोस्ट करू शकतात। केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून या ॲपचा व्हिडिओ शेअर केला आणि लोकांना ते वापरून पाहण्यास प्रोत्साहितही केलंय। मॅपल्स गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवरून डाउनलोड करता येतं। तुम्ही वेबसाईटद्वारे देखील या नॅव्हिगेशन प्लॅटफॉर्मवर प्रवेश करू शकता। अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेल्या 69 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये असं दिसून आलंय की या नकाशावर जिथं अंडरपास आणि ओव्हरब्रिज आहेत, तिथं वापरकर्त्यांना नॅव्हिगेशन सुलभ करण्यासाठी 3D जंक्शन व्ह्यू तयार केलाय। वापरकर्त्यांना ओव्हरब्रिज आणि अंडरपासवर योग्य लेन निवडण्यात अनेकदा अडचण येते। मॅपल्सनं ही समस्या सोडवली आहे। तसंच जर बहुमजली इमारत किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल तर मॅपल्स कोणत्या मजल्यावर दुकान आहे याचीही माहिती देतं। केंद्रीय मंत्र्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलंय की लोकांनी हे स्वदेशी मॅपल्स वापरून पाहावं। मॅपल्स भारतीय कार उत्पादकांमध्ये प्री इन्स्टॉल केले जातील, ज्यामुळे वापरकर्त्यांना ते नॅव्हिगेशनसाठी वापरता येईल। तर या स्वदेशी मॅपल्स ॲप बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। तर अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पाहत रहा, सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र।